माता लक्ष्मीने वर म्हणून विष्णुदेवांनाच का निवडले हे जर तुम्हाला कळाले तर तुम्हाला पैशाचं नक्की रहस्य काय आहे, धनलक्ष्मी कशी वाढवता येईल याचं रहस्य पण समजून जाईल. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यावेळेस समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रगट झाली त्यावेळेस तिच्यासमोर त्रिदेवांसह सगळ्या प्रकारचे देवता, मोठमोठे राजे, राक्षसराज हे तिच्यासमोर उपस्थित होते. प्रत्येकाला त्या लक्ष्मीची गरज होती. इंद्रदेव म्हणाले, मी या त्रिभुवनाचा राजा आहे, मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. राक्षसराज म्हणाले, आमच्याकडे लक्ष्मीची काहीच प्रवृत्ती नाही, आमच्याकडे कुठल्याही प्रकारची धनसंपत्ती नाही, त्यामुळे आम्हाला तुमची गरज आहे. परंतु लक्ष्मीने या कोणालाही निवडलं नाही, तिने प्रत्यक्ष भगवान विष्णूंना निवडलं. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की भगवान विष्णूंना महालक्ष्मीची गरज नव्हती. ते आपल्या स्वचित्तामध्ये स्व आनंदामध्ये राहत असत आणि ते सर्वांचे पालन आणि पोषण करते होते. त्याचमुळे महालक्ष्मीने महाविष्णूंना आपले वर म्हणून निवडले. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज असते किंवा तुम्ही खूप जास्त त्या पैशासाठी निडी होता त्यावेळेस तुमच्याकडे कधीही पैसा येत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागता, तुम्ही कोणाचं तरी पालन आणि पोषण करता, त्याच वेळेस ती लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहायला लागते. अशाच माहिती करता कैवल्य ज्योतिषला फॉलो करा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ओम महालक्ष्मी माताये नमः असं नक्की लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.